अध्यक्षपद आदरणीय डॉक्टर सुरेशजी बोरोले यांनी स्वीकारावे। तसेच आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय कैलास पाटील सर आहेत। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन Saraswati, the goddesses of knowledge and arts, represent the free aspect of human personality in learning, mind, intellect, alertness and ego. With her other two hands, she plays the music of love and life on string instrument called veena. She represents the symbol of purity and rides on white swan, symbolizing sattva guna and discrimination. आ गए हैं वो हंसी मुस्कान लेकर, अपनी वही खुशनुमा पहचान लेकर। स्वागत करते हैं आपका तहे दिल से, अपने अरमानों का चिराग लेकर। आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद आदरणीय डॉक्टर सुरेशजी बोरोले यांनी स्वीकारावे। तसेच आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय कैलास पाटील सर आहेत। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षपद मान्यवरांनी स्वीकारले असे मी अनुमोदन करते। मी सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद करते। आय रिक्वेस्ट ऑल द डिग्निटरीज टू ऑक्युपाय देअर सीट्स। आ गए हैं वो हंसी मुस्कान लेकर, अपनी वही खुशनुमा पहचान लेकर। स्वागत करते हैं आपका तहे दिल से, अपने अरमानों का चिराग लेकर। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आई एम योर्स समृद्धि पाटिल। And it's me, Kavita Saini, both heartily welcome you all to this grand PGPS premises. Namaste, Adab and a very good evening to one and all present over here. Ladies and gentlemen. स्वागत करती हूँ आप सभी का इस प्यारी, शानदार, झिलमिलाती सी शाम में, जिसके लिए खास सजाया है आप सभी के लिए हमारी PGPS ने। The year 2023 has been a defining year in many ways. School got its Best School Award. In the same way, school children participated in various levels of competitions. The year, as every other, was exciting, challenging and invigorating. If there are no stars, there won't be any beauty in the sky. If there is no differences of opinion, there won't be any creative, innovative ideas. Show of soaring competence. Glow of vibrating PGPS. It is larger than dreams. It is the craziness that is relief. It's the creation of life. It's the festival of life. We call it resonance. स्वीकृत आमंत्रण किया, रखा हमारा मान, कैसे करे कृतज्ञता, स्वागत है श्रीमान। अर्पित श्रीमन आपको चंद सुवासित फूल, क्षमा आप करना हमें, हो जाए जो भूल। सूरज जैसे आप है, हम है दीपक तुझ, क्या अर्पित तुमको करे, भेंट लाए कुछ पुष्प। बहुआयामी आप है, बहुआयामी काज, पाकर अपने बीच में पुलकित है हम आज। सुलभ नहीं होते सदा ऐसे भावी अध्यक्ष, आयोजन सार्थक हुआ, सार्थक होता लक्ष्य। ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले, अगदी त्याचप्रमाणे आज तुमच्या सहवासाने आम्ही धन्य झालो। मृग नक्षत्र लागता बळीराजा प्रतीक्षा असते पावसाची, तसेच यशस्वी करण्यात कार्यक्रम प्रतीक्षा होती आपल्या आगमनाची। झाले आपले आगमन, प्रफुल्लित झाले मन, आपल्या स्वागताने सुरू करतो कार्यक्रम। आपल्यातल्या आपल्या माणसांचा आज आपण सारे आपुलकीने सत्कार करत आहोत। आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठीच ती कष्टतात, म्हणूनच आपल्या माना त्यांच्या पुढे झुकतात। आदरणीय दादासाहेब सुरेशजी बोरोले हे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत। या संस्थेच्या माध्यमातून दादांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे। चोपडासारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल स्थापन करून चोपडा तालुक्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे। सन 1991 मध्ये त्यांनी आपल्या या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पाया उभारला। आमचे दादासाहेब नेहमीच पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतात। फुलायचे असेल, बहरायचे असेल तर पुस्तकांना मित्र बनवा।
पुस्तक आपल्या जीवनाला आकार देऊ शकतात. याच्यातून पिढी घडेल, त्यातून मुले घडतील, मुलांमध्ये विचार निर्माण होतील, त्यातून मुलांमध्ये संस्कार होतील. असे अनेक पुस्तकांवर प्रबोधन होणारे, शिस्तबद्ध, प्रेरक, प्रेरणादायी, आदर्श व्यक्तिमत्व असे आमचे दादासाहेब. हे नेहमीच गुणवत्तेची कास धरतात. त्यांनी आपल्या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला एक पाऊल पुढे या विकासाचे मंत्राने विकसित केले आहे. मी आदरणीय दादासाहेबांचा यांचा सत्कार करण्यासाठी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य माननीय मिलिंद पाटील सरांना निम्र विनंती करते. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आदरणीय दादासाहेबांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय श्री बापूसाहेब कैलास गोरख पाटील हे चोपडा तालुक्याचे लाडके माजी आमदार आहेत. राजकारणात व समाजकारणात तालुक्यात व जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. आपल्या तालुक्यात जनसेवेतून त्यांनी सर्वांची मने जिंकली. यांचा सत्कार आदरणीय दादासाहेब यांनी करावा. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाहीये. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीतून सुगंधित होते. आपल्या कर्तृत्वान कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्याचे जीवन सुगंधित करणारे, सदैव चेहऱ्यावर स्मित हास्य असणारे व्यक्तिमत्व असणारे म्हणजेच आपल्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अविनाशजी राणे सर. जगावं तर असं जगावं की इतिहासानेही एक तरी पान आपल्यासाठी राखून ठेवावं. मी सन्माननीय मिलिंद पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय अविनाशजी राणे सरांचे सत्कार करावे. डॉक्टर दीपक पाटील यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कालिकतमधून सुवर्ण पदकासह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर पूर्ण केले. पुढे जाऊन त्यांनी PhD 2021मध्ये IIT दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्या डायरेक्टर संशोधना कार्यासाठी डिस्ट्रिक्शनसह आणि डायरेक्टर अभ्यासादरम्यान त्यांनी विविध पृष्ठभागाचे टेक्स्चरिंग तंत्राचा वापर केला आहे. डॉक्टर दीपक पाटील सध्या NIT 3G येथे उत्पादक अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक आहेत. असेच आपले खानदेशी भूमिपुत्र, मनमिळावू व अभ्यासक वृत्ती असलेली सर्जनशील डॉक्टर दीपक पाटील यांचा सत्कार सन्माननीय भैयासाहेब पंकज बोरोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील सत्कारार्थी श्री धीरज बाविस्कर सर. धीरज सर राष्ट्रहिताचे शैक्षणिक कार्य निरंतर करीत आहेत. समाजांना देणं लागतं, तरुणांचे आशास्थान व ऊर्जा स्तोत्र असे गुणसंपन्न असलेले धीरज सरांचा सत्कार संस्थेचे युवा संचालक माननीय पंकज बोरोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुढील सत्कारार्थी श्री डॉक्टर सुषमा कांची मॅडम. जळगाव जिल्ह्यातील जवळपास 40 CBSE उपक्रम राबवणारे समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत. परीक्षेच्या कालावधीमध्ये मॅडम अहोरात्र मेहनत घेऊन जिल्ह्यातील सर्व CBSE शाळेंचे परीक्षा यशस्वी रीतीने घेत असतात. प्रत्येक शाळेला वेळोवेळी मॅडमांचे मार्गदर्शन लाभत असते.
सौ दीपालीताई मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सुषमा कांची मॅडम यांचे सत्कार करावे. पुढील सत्कारार्थी श्री निश्चल नायर सर. शेरपूर येथे AR पटेल स्कूल येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. कार्यतत्पर व शिस्तबद्ध असलेले व्यक्तिमत्व श्री निश्चल नायर सरांचा सत्कार केतन माळी सरांनी करावा अशी मी विनंती करतो. पुढील सत्कारार्थी आबासो श्री CK पाटील सर. सर आपल्या अथक प्रयत्नातून एका छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करणारे व संपूर्ण तालुक्यात नावारूपाला आणणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री CK पाटील सर. पाटील सर हे आदर्श माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव जिल्हा जळगाव येथील सचिव आहे. श्री CK पाटील सरांचा सत्कार आदरणीय दादासाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन रंजल्या गांजल्यांच्या भावना जाणणारे लोकाभिमुख समाजकारण वक्तृत्व जे आहेत आमचे सन्माननीय राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपले दैदिप्यमान कर्तृत्वाची मोहर उमटवणारे कृतिपवन व्यक्तिमत्व असलेले आमचे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक आदरणीय नारायण बोरोले सरांचा सत्कार माननीय RR रत्तर्दे सर करतील. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे युवा संचालक व माजी राष्ट्रपतीच्या हस्ते बांबू सेवक पुरस्कारने सन्मानित आमचे चोपडा तालुक्याचे भूमिपुत्र, ज्ञानाचे कुंभ असलेले, खानदेशी रत्न, हसमुख व्यक्तिमत्व असलेले आदरणीय पंकजजी बोरोले यांचा सत्कार माननीय मिलिंद पाटील सरांनी करावा. व्यक्तिमत्व पाहून मला असे म्हणावेसे वाटते की कर दिखाओ कुछ ऐसा, दुनिया बनना चाहे आप जैसा. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक आदर्श व्यक्तिमत्व असलेले आदरणीय गोकुळ भोडे सरांचा. ज्याप्रमाणे जीवनात यशस्वी होण्यासाठी कुणाचा तरी पाठबळ आवश्यक असतं, तसेच पाककलेत देखील निपुण अशा आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय सौ हेमलताताई बोरोले या सुद्धा आपल्या दादासाहेबांच्या पाठबळ आहेत. म्हणून मी माननीय उपवा जयस्वाल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय ताईसाहेबांचा सत्कार करावा. मंडळी, सहचारिणी म्हणजे काय हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, पण सहचारिणीचा खरा अर्थ काय हे आपल्या कृतीतून तसेच वागण्यातून प्रत्यक्षात आणणाऱ्या स्त्रीपणाचा अर्थ खरा करणाऱ्या स्त्री म्हणजे अद्वितीय भक्ती, स्त्री म्हणजे अलौकिक शक्ती, स्त्री म्हणजे चराचराची व्याप्ती, स्त्री म्हणजे जीवनाची आसक्ती अशा आमच्या मितभाषी आदरणीय सौ दीपालीताई बोरोले यांचा सत्कार माननीय स्वाती सोनवणे मिस यांनी करावा. भौतिकशास्त्र तज्ञ, कर्तव्यशील, अनुभवी असे आमचे पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर RR रत्तर्दे सरांचे स्वागत मी शब्द सुमनाने करते.
सामाजिक व राजकीय स्वतःला जगून देणारे, सूर्यासारखे तेजस्वी व स्मित हास्य असणारे असे आपले पंकज प्राथमिक विद्यालयाचे विभाग प्रमुख आदरणीय MV पाटील सरांचे स्वागत मी शब्दसुमनाने करते. तेजस्वी, मनमिळाऊ, नेहमी जिंकण्याची जिद्द असणारे सिकंदर आपले पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग प्रमुख आदरणीय VR पाटील सरांचे स्वागत मी शब्दसुमनाने करते. जिथे नारीला देवी स्वरूप मानून तिची पूजा केली जाते तिथेच लक्ष्मी व सरस्वतीचा वास असतो. अगदी त्याचप्रमाणे आम्हा सर्व बालगोपालांच्या लाडक्या व ज्यांच्यामुळे विद्येचा पाया भविष्य उज्ज्वल करण्यासाठी रचला जातो अशा पंकज बाल संस्कार केंद्राच्या प्रमुख आदरणीय सौ रेखाताई पाटील यांचे स्वागत मी शब्दसुमनाने करते. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, शालेय पातळीवर विविध उपक्रम राबवणारे पंकज इंग्लिश मीडियमचे प्राचार्य सन्माननीय श्री केतन माडी सर यांचे स्वागत मी शब्दसुमनाने करते. गेल्या 2 वर्षात आपण संघर्षमय अनुभव घेतले, पण या कठीण वाटचालीतून ही धैर्याने लढून आपल्या शाळेचा झेंडा हा डौलाने फडकवत आहे. विज्ञान म्हणा किंवा क्रीडा, राज्य पातळी म्हणा किंवा देश पातळी, आपली ही रुबाबदार शाळा ठळकपणे दिसूनच येते आणि यांचे संपूर्ण श्रेय आपले मुख्याध्यापक आदरणीय मिलिंद पाटील सर यांना जातो. तेव्हा मी आदरणीय मिलिंद पाटील सरांचे सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करते. आता पुढील सत्कार मूर्तींच्या सत्कारासाठी मी प्रणित आणि मिष्टा यांना मंचावर आमंत्रित करते. पुढील सत्कारार्थी श्री रवींद्र पाटील सर, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले व महाराष्ट्र शीतल अकॅडमी इंग्लिश इन्स्टिट्यूटचे जाळे पसरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बालपणापासून तर प्रौढांपर्यंत इंग्लिशचे प्रशिक्षण देत असतात. वेळोवेळी त्यांचे सहकार्य आम्हाला लाभत असते. त्यांचा सत्कार संस्थेचे संचालक BT चौधरी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पहले मैं प्यारा बोलूं. समाजात राहून अनेक क्षेत्रात नाव लौकिक करून अनेक सन्मान प्राप्त केले अशा समाजभूषण असलेले जनमनात ज्यांची वेगळी प्रतिमा आहे, समाज पुढे ज्यांनी आदर्श ठेवलेला आहे अशा सत्कार मूर्तींचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे. पुढील सत्कारार्थी आहेत श्री विनोद अहिरे सर. अहिरे सर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. विनोद अहिरे यांना आदर्श शिक्षक, युवा प्रेरणा पुरस्कार, आदर्श पोलीस पुरस्कार असे विविध पुरस्कारांनी सरांना गौरविण्यात आलेले आहे. विनोद अहिरे सरांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. व विनोद अहिरे सरांना पुढील आयुष्यासाठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. पुढील सत्कारार्थी श्री छगन पंढरीनाथ पाटील सर. छगन पाटील सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच सरांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शिक्षक दिनी मुंबई येथे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. छगन सरांचा पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने गौरव सोहळा संपन्न होत आहे. पुढील जीवनात देखील अशाच प्रकारे शैक्षणिक कार्यात उत्तुंग भरारी घ्यावी. त्यांचा सत्कार श्री दादासाहेब जी बोरोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
पुढील सत्कारार्थी श्री प्रवीण धनराज पाटील सर. आदरणीय प्रवीण सर यांना क्रीडा मार्गदर्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रवीण सर जामनेर येथे वास्तव्यास असून त्यांचे सुगंधित कार्याची दखल घेऊन पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांच्यातर्फे गौरविण्यात येत आहे. आता मी आदरणीय दादासाहेब बोरोलेजी यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण धनराज पाटील सर यांचा सत्कार करावा. आदरणीय पी डी कोडी सर हे पण आज आपल्यात उपस्थित आहे. मी माननीय एम व्ही पाटील सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे सत्कार करावे. आदरणीय ए एस पाटील सर हे सुद्धा आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. यांचे सत्कार माननीय व्ही आर पाटील सरांनी करावे. सौ डी पी पाटील मॅडम यांचा सत्कार गुरुवर्य रेखा पाटील मॅडम यांनी करावा. आदर्श व्यक्तिमत्व असलेले आदरणीय गोकुळ भोडे सरांचा सत्कार माननीय व्ही आर पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना निम्र विनंती करते. Now it's time to felicitate the winners of inter-house slow competition. The first position goes to Sanvi Chandrakant Patil from LKG. Sanvi Chandrakant Patil from LKG. I request Honorable Dada Saheb Borole to felicitate Sakshi. Second position goes to Nitya Lalit Sonavne from nursery.
Third position goes to Payal Pramod Patil from UKG. We have Sahil Sandeep Patil from class 3rd with first position. Second position goes to Mayank Vishnu Suryavanshi. At third position, we have Anushka Digambar Patil from first standard. First position goes to Krishna Sandeep Sonavne from class 5th. Second position goes to Kumud Mukesh Patil from class 5th. And Dhruv Ganesh Jadhav from class 4th. Dhruv Ganesh Jadhav. The third position goes to Sai Anil Mari from class 4 and Krishna Bhagwan Patil from class 4. Now we have Soham Vijay Patil with first position from class 8. We have Tanishka Kalpesh Behede with second position of class 8. Tanishka Kalpesh Behede. Now we have Naneshwari Devkant Chaudhary and Ganesh Kadu Mahajan with third position from class 8. Now it's time to felicitate drama competition winners. The first position was secured by Diamond House. So I would like to call the students of Diamond House. Janvi Nilesh Patil, Shreya Yatin Patil, Yajna Deepak Patil, Bhavesh Deepak Patil and Mahi Chandrasekhar Kanade. The second position was secured by Sapphire House, so I would like to call the students of Sapphire House. Kanak Nilesh Jain, Lavanya Nilesh Patil, Yajasvi Dinesh Patil, Prem Subhash Chaudhary, Tanishka Gangadhar Mahajan, Soham Vijay Patil, Pratiksha Sunil Ahire, Sakshi Ravan, Shravani Sachin Patil, Yash Nitin Patil, Yug Rajkumar Jain, Atharva Dilip Patil and Chaitanya Pandit Patil.
to call the students of Ruby House who secured third position in drama competition. Akshara Ramesh Saukare, Jay Purushottam Zawar, Keval Sandeep Jain, Akash Nilesh Jain, Devyani Prabhakar Patil, Gaurav Pankaj Nyati, Lalit Vijay Patil. Now it's time to felicitate our special students of PGPS. सर्वप्रथम मी शरायू सतीश बाविस्करला मंचावर आमंत्रित करतो. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिला गौरविण्यात येत आहे. जीवनात असताना सुद्धा अभ्यासाबरोबर क्रीडामध्ये अव्वल स्थान मिळवणारी शरायू बाविस्कर आज विद्यापीठात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. शरायूच्या यशाबद्दल तिचं कौतुक आदरणीय दादासाहेब बोरोले यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो व शरायूच्या जिद्दीला सलाम. पुढील सत्कारार्थी साक्षी अशोक लवंगे. माझी पालकांना विनंती आहे, आपल्याच मुलांचं कौतुक करायला आपल्या टाळ्या कमी पडत आहेत. टाळ्यांचा गडगड जोरात व्हावा आणि मुलांना उत्साह प्रेरणा मिळेल. पुढील सत्कारार्थी साक्षी अशोक लवंगे. ध्येय गाठणारी साक्षीने जिल्ह्यात रसायनशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षात राष्ट्रीय स्तरावर 720 पैकी 648 गुण मिळवून आपले आईवडील व शाळेचे नाव उंचाविले आहे. साक्षीचा सत्कार आदरणीय दादासाहेब बोरोले यांनी करावा. तसेच साक्षीने इयत्ता 12वीमध्ये 94.80% मिळवून अव्वल स्थान मिळवले आहे. साक्षीच्या यशाला सलाम. आता साक्षी सज्ज होत आहे पुढील उच्च शिक्षणासाठी. साक्षीला आपल्या सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा. साक्षी आता तिचं पुढील शिक्षण KEM हॉस्पिटल्स इथे तिचं चालू आहे मुंबईला. पुढील सत्कारार्थी हर्षद सुशील महाजन. स्वप्नांकडून यशाकडे मार्ग अस्तित्वात आहे त्याचा शोध घ्या व परिस्थिती कशीही येवो आपले शस्त्र टाकून न देता जो लढाई लढतो तोच जिंकतो. अनेक संकटाचे आव्हान पेलून दाखविले तो म्हणजे आमचा लाडका अष्टपैलू हर्षद. हर्षद व जयेश त्याचा ज्येष्ठ बंधू दोन्हीही नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. हर्षद व त्याच्या पालकांचे या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन व त्यांचा सत्कार आदरणीय भैयासाहेब पंकज बोरोले हे करतील. पुढील सत्कारार्थी नकुल मिलिंद पाटील. अपयश ही यशाची पहिली पायरी असते व जिद्द चिकाटी ज्याच्या अंगी संचारलेली असते ते यश गाठतातच. हे सिद्ध करून दाखविले आहे आमच्या आज्ञाधारक नकुलने. नकुलने वैद्यकीय पात्रता परीक्षेत 563 गुण मिळवून यश संपादन केले आहे. नकुलचा सत्कार आजचे प्रमुख अतिथी श्री नरेश चौधरी यांनी करावा. दादासाहेबांनी करावा. पुढील सत्कारार्थी सिया हरिश्चंद्र अग्रवाल. सौजन्यशील, अभ्यासू व सूक्ष्म नियोजन अंगी असलेली सियाने CA फाउंडेशन कोर्समध्ये यश संपादन केले. गणिताचे तज्ज्ञ असलेली सियाचे कौतुक दादासाहेब पंकज बोरोले यांनी करावा. पुढील सत्कारार्थी युक्ता पाटील. युक्ताने CA फाउंडेशन कोर्समध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल आजचे विशेष उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे
आदरणीय दादासाहेब बोरोले यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो व युक्ताला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. I request Honorable Bapu Saheb to declare speech. Please, Bapu Saheb. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेशजी बोरोले, माझे जवळचे स्नेही मित्र माननीय आबासाहेब सिके पाटील सर, या संस्थेचे संचालक, मी त्यांना नेहमी प्रेमाने पंकज भैया म्हणतो, ते चिरंजीव पंकज, माननीय RR अत्तरदे सर, माननीय विहार पाटील सर, माजी राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला, ते साऱ्यांचे आवडते माननीय MV पाटील सर, सन्माननीय व्यासपीठ, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. नवे तर साक्षात आहेच त्या आमच्या ताई, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले विद्यार्थी, बालमित्र, पालक, बंधू भगिनी, मातांनो, खरं आजचा हा कार्यक्रमाचा पहिला दिवस, 7 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक वर्षी होतो आणि प्रत्येक वर्षी हजर राहण्याचा योगसुद्धा या ठिकाणी मला मिळतो. आज मला उद्घाटक म्हणून आमंत्रित केलं, त्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानतो. खरं अनेक विद्यार्थ्यांचे, पालकांचे या ठिकाणी सत्कार केले गेलेत, त्यांचे मी अभिनंदन करतो. खरं या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ऑफिसला चहा घेताना ज्यावेळेस मी पानं चाळलीत, या संस्थेतून डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील बरेच झालेत, पण IITला आपल्या संस्थेतून 20 विद्यार्थी हे IITला त्या ठिकाणी गेलेत. खरं मी आपल्या संस्थेचे, साऱ्या स्टाफचे, संचालक बोर्डचे या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं दादांच्या बाबतीत मी नेहमीच बोलत असतो की दादा, तुमचं नियोजन, तुमचं प्लॅनिंग, तुमची शिस्त याला तोडच नाही आणि कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. जे आहे ते रोखठोक आहे. क्षणिक वाईट वाटेल, पण नंतर त्याला चांगलं वाटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही.
खरं या संस्थेची स्ट्रेंथ CBSEची स्कूलची 1050 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे, बाकी संस्थांची 4000पर्यंत आहे. मी पंकज भैयांना म्हटलं की आपण कॉलेजची या ठिकाणी बरोबरी करतायत. कॉलेज हे स्वर्गीय अक्कासाहेब शिक्षण मंत्री असताना त्यांनी रोपटं लावलं, ते वटवृक्ष झालं. आपण रोपटातून वटवृक्षाकडे नक्की जाऊ असे मी आपल्याला नागेश्वर चरणी प्रार्थना करतो. जास्त वेळ न घेता कार्यक्रमालाही साऱ्यांना लाभ त्या ठिकाणी घ्यायचा, तरी मला बोलवलं, माझा सत्कार केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. या संस्थेबाबतीत मला खूप काही बोलता येईल. एखाद्या वेळेस ज्यावेळेस जास्त वेळ मिळेल त्यावेळेस मी नक्कीच बोलल्याशी त्या ठिकाणी पुन्हा आपल्या या साऱ्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर खूप खूप धन्यवाद सर. मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करते की त्यांनी आमचे मार्गदर्शन करावे. दादासाहेब. आजच्या या 2023-24च्या रिजनन्सच्या कार्यक्रमासाठी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थ्यांवरती प्रेम करणारे पालकांचे नातेवाईक, मित्र, सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि खास करून आमच्या शब्दाला मान देऊन आजचे उद्घाटक, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय कैलास बापूसाहेब, CK पाटील साहेब, आपल्या IIT त्रिचीला प्राध्यापक असलेले आपल्या जळगावचे सुपुत्र पाटील साहेब, अवघ्या 30व्या वर्षी ते त्रिची IITला प्राध्यापक आहेत. एवढं कमी वयामध्ये एवढं सायंटिस्ट म्हणून तिथे काम करतात ते. आणि आज खास करून आपण त्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे बोलवलेलं आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी IIT किंवा उच्च शिक्षणात जावं असा आमचा हेतू असतो. सोबत मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मी जास्त वेळ घेत नाही प्रत्येकाचा, पण कारण की इथं पालक आलेले असतात मुलांचं कौतुक करायला, तर त्यासाठी मी सांगेल मंचावर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, संचालक मंडळ असतील, पंकज भैया असतील, मला साथ देणाऱ्या माझ्या मिसेस असतील आणि आमच्या सर्व उत्साही सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, प्रथमतः मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षक बंधूंचं कौतुक करेल की त्यांनी या विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह भरलेला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. त्यांचा उत्साह काय आहे विद्यार्थ्यांचा हे तुम्हाला आता त्यांचा एक एक प्रोग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि वर्षातनं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हे या पंकज ग्लोबलचे 2 दिवस आणि पंकज शैक्षणिकचे 4 दिवस आणि पंकज इंग्लिश मिडियमचा 1 दिवस, 7 दिवस हा सोहळा चालतो. आज इथं तरी समजा संख्या कमी, बापूसाहेब पंकज शैक्षणिकच्या कार्यक्रमाला जवळजवळ 10,000 ते 15,000 लोक असतात, एवढी संख्या तिथं असते. आणि आमचा हेतू असं असतं या कार्यक्रमासोबतच या विद्यार्थ्यांचे कुठेतरी नोटिंग व्हावं, कोण विद्यार्थी कुठे चमकतोय, त्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, इतर पालकांनी प्रेरणा घ्यावी म्हणून आपण काही तालुक्यातले, जिल्ह्यातले आणि काही सन्मान्य लोकांचा सत्कार करतो, त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. त्यामागची भूमिका आमची एक असते, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यापासून प्रेरणा मिळावी, त्याला बक्षीस मिळालं, आपल्याला बक्षीस मिळालं पाहिजे, तो पुढे गेला आपणही पुढे जायला पाहिजे, हा आमचा त्यामागचा हेतू असतो. आणि प्रत्येक मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हा भव्य आणि दिव्य सोहळा तुम्ही जर इथं बघितलं, एवढं स्टेज, कदाचित मी म्हणतो बापूसाहेब कोणत्याही कॉलेजच्या गॅदरिंगला सुद्धा इथं CK पाटील त्यांची शाळा कॉलेज आहेत, तेही कदाचित मान्य करतील की एखाद्या गॅदरिंगसाठी ते प्रिन्सिपल आहेत 2-3 कॉलेजच्या शाळेचे, कदाचित एवढं स्टेज एखाद्या शाळेच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला कदाचित कुठेही नसेल. आणि एवढी सिस्टम म्हणजे आम्ही फक्त निर्णय घेतला काल परवा की 2 दिवसापासून वारगी सुटलेली, थंडी वाजते आहे म्हणून विद्यार्थी पालकांना थंडी वाजवू नये, प्रोटेक्शन व्हावं म्हणून लगेच कणाती लावल्यात, बाहेरसुद्धा मुलांना मागे थंडी वाजवू नये म्हणून बाहेर सर्व पडदे लावलेले आहेत. आम्ही एवढी काळजी मुलांची घेत असतो आणि म्हणून इथं मुलांचा आणि पालकांचा ओळख खूप असतो. दरवर्षी आम्हाला बऱ्याच वेळा सांगावं लागतं ॲडमिशन संपल्यात बापूची, बऱ्याच ठिकाणी म्हणजे पंकज भैयाला तर बऱ्याच वेळा तुम्हाला आश्चर्य बापू मंत्रालयातनं मला फोन येतात, आम्हाला इथं ॲडमिशन पाहिजे म्हणून, मंत्रालयातनं फोन येतात सेक्रेटरीचं किंवा PNचं वगैरे की आम्हाला ॲडमिशन पाहिजेत म्हणून, पण बऱ्याच वेळा मी ॲडमिशन देऊ शकत नाही.
पण आमचा हेतू असतो तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पुढे जावेत. तालुक्यातील प्रत्येक घराघरात प्रत्येक कुटुंबातला विद्यार्थी पुढे जावा, त्याने शिक्षण घ्यावं, चांगल्या तऱ्हेने शिक्षण घ्यावं आणि चांगल्या तऱ्हेने पुढे जावं आमचा हेतू असतो. पुनश्च मी आपला खूप वेळ न घेताना विद्यार्थ्याच्या कलांना वाव मिळावा म्हणून मी संधी देतो आणि पुन्हाच या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, या शिक्षकांचं कौतुक करतो. आमच्याकडे आमचे जे मिलिंद सर आहेत ते खूप मेहनत घेतात, त्यांची टीम जी आहे ती खूप मेहनत घेते. सर्व शिक्षक सर्व विभागाचे जे आमचे ते प्राथमिक सेमेचे प्राथमिक माध्यमिक असतील, उच्च माध्यमिकचे असतील, सिनियरचे असतील, इंग्लिश मिडियमचे असतील, सर्वच शिक्षक आमची मेहनत खूप घेतात म्हणून आम्हाला यश मिळत असतं. आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून या पंकज शैक्षणिक सर्व विद्यार्थी आमच्याकडे पूर्ण प्रत्येक विद्यार्थी डाटा आहे. बापू जगभर आपले विद्यार्थी बसले, जगभर. एकट्या पुण्यामध्ये आपले पंकज शैक्षणिकचे कमीत कमी 400 विद्यार्थी सर पुण्यामध्ये चांगले शिक्षण घेत आहेत. म्हणजे चेन्नईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी, एम्ससारख्या मेडिकल कॉलेजला या संस्थेचे 3 विद्यार्थी सर, एम्सला सुद्धा 3 विद्यार्थी आहेत. आज भारतातलं अतिउच्च मेडिकलमधलं शिक्षण आहे, त्या ठिकाणी सुद्धा 3 विद्यार्थी सिलेक्ट होणं ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हाच मी या सर्व आमच्या शिक्षक टीमचं, त्यांना साथ देणाऱ्या नॉन टीचिंग स्टाफचं मी कौतुक करेल आणि या विद्यार्थ्या पालकांचं कौतुक करेल. कारण की शेवटी विद्यार्थी घडवायचं असेल, पालकाची मदतीशिवाय विद्यार्थी घडूच शकत नाही. म्हणून पालकसुद्धा विद्यार्थ्याला मदत करत असतात, आम्हाला सहकार्य करत असतात, म्हणून प्रत्येकाची प्रगती होत असते. पुन्हाच या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी यशाचं खूप उंच शिखर गाठावं, त्यांनी आपल्या आईवडिलांचा नावलौकिक मिळवावा, आईवडिलांचा त्याच्या स्वतः नावलौकिकासोबत या संस्थेचं, आपल्या शाळेचं नावलौकिक मिळवावा ही अपेक्षा करतो. पुन्हा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आजचे जे सन्मानार्थी विनोद आयरे सर आहेत, त्यांनी एक विषय मांडला की ह्या कार्यक्रमानिमित्त आणि दादासाहेब आणि भैयासाहेबांना नेहमी पुस्तक आवडण्याची आवड आहे, ह्या उद्देशाने कुठे काही दुसऱ्या गोष्टी भेट न देता मी माझ्याकडनं स्वलिखित लिहिलेलं पुस्तक भैयासाहेबांना भेट देऊ इच्छितो. तुम्ही सन्माननीय विनोद आयरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपण स्वतः लिहिलेलं पुस्तक आदरणीय भैयासाहेबांना द्यावे. येस. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहितीच असेल, सारं जग थांबलेलं होतं, परंतु पोलीस तेव्हा काम करत होते सर, म्हणजे सगळेच काम करत होतो. त्या काळामध्ये पहिल्या लाट्यामध्ये मी 2 पुस्तकं लिहिली, एक मृत्यूघराचा पहारा आणि एक हुंकार वेदनेचा. मृत्यूघराच्या पहारा या पुस्तकाच्या प्रती संपलेल्या आहे, परंतु हुंकार वेदनेचा हा काव्यसंग्रह मी स्वतः सन्माननीय सरांना भेट देणार आहे. सर, जेव्हा आम्हाला ट्रेनिंग दिली जाते तेव्हा सर्व शस्त्रास्त्रांची ट्रेनिंग दिली जाते, परंतु कोरोनाच्या काळामध्ये ते शस्त्र काहीच कामाचे नव्हते. तेव्हा फक्त आमच्याजवळ होतं धैर्याचं शस्त्र. त्या म्हणून माझ्या एका कवितेमध्ये मी म्हणतो की धैर्याचं शस्त्र घेऊन उतरलो रणमैदानी, खाकीच्या धाग्यांनी विणली ही नवी कहाणी, अदृश्य शत्रूच्या धाकाने थरथरल्या दाही दिशा, रक्तात पेटली आमच्या कर्तव्याची नशा, घरात सोडून आलो बाळाची बोबडी वाणी, खाकीच्या धाग्यांनी विणली ही नवी कहाणी. अशा पद्धतीच्या याच्यामध्ये कविता आहे सर. मी सरांना सन्मानाने भेट देतो. धन्यवाद सर. आणि पालकांनाही विनंती आहे की आपणही अशा गोष्टी भेट द्याव्या भविष्यात, जेणेकरून पिढी घडेल. उद्याच्या दिवशी आपल्याकडे रामायण थीमचा प्रोग्राम आहे, ती एक आठवण करून देण्यासाठी मी घोषणा केलेली आहे. उद्याही आपली सर्वांची उपस्थिती आम्हाला प्राधान्य आहे. थैंक यू सर. जीवन में फूल खिले हर खुशी आपको मिले, जीवन में फूल खिले हर खुशी आपको मिले, कभी ना हो दुखों का सामना, यही मेरे आराध्य गणेश जी की शुभकामना, गणेश जी की शुभकामना. आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे. तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व उद्घाटक यांना विनंती करते की त्यांनी खलित्याद्वारे आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. मी सर्व प्रेक्षकांना आग्रहाची विनंती करते की त्यांनी या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात टाळ्या वाजून करावी.
I request all the dignitaries to have the seats in the pandal. या प्रसंगी मी या प्रसंगी आपला बघतायत या दोन मुली अँकरिंग करतायत. मी असं म्हणेल इकडे पुढे या. आपण बघतात टी व्हीला सुद्धा चांगले चांगले अँकर, एकेकाचा पगार किती माहिती आहे तुम्हाला अँकरचा? अँकरिंग करणाऱ्यांचा, टी व्ही मालिकांवरती काम करणाऱ्यांचा पगार 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत आहे. हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलला शोधून पहा. तर आमचे हे अँकरिंगचे हिरोईन असं म्हणेल मी, की मी यांचं कौतुक करेल. आपण बघतायत की आपण किती छानपैकी या कमी वयामध्ये आम्ही या मुलांना संधी देत असतो. आमच्याकडे शिक्षकांना फक्त मी सांगतो या मुलांना तयार करा आणि या प्रकारचे ह्या मुली तयार होतात. मी खास करून मी बापूंना सांगेल तुम्ही या मुलींचं कौतुक करावं, या मुलींचं अभिनंदन करावं आणि अशीच इतरांनी प्रेरणा घ्यावी. या ते दुसरे दोघं पण बोलवा त्यांना. घ्या गेले बेटे. मला नावं माहीत नाही यांचे, काय नावं तुमचे? यांचं नाव काय सर? प्रणित नितीन पाटील, मिस्टर दीक्षित, प्लीज कम फॉरवर्ड. कविता आणि समृद्धी. वा वा. कविता आणि समृद्धीचा बापूसाहेब कौतुक करतील. आता दोघं मुलगी. मी अशी अपेक्षा करेल या दोघं मुली आणि त्या दोघं एक मुलगी होती ती, यांनी पुढे राष्ट्रीय मंचावरती अँकरिंग करावं आणि आपलं नाव भारतामध्ये कमवावं, भारतात जगात कमवावं. दादासाहेब, आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासारखे गुरु आम्हाला लाभलेले आहेत. कारण याचं फलित आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी बघितलं, ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचे वक्ता नितीन बानगुडे पाटील यांना आपल्या संस्थेमार्फत बोलवलं आणि चोपड्याच्या संपूर्ण वासियांना एक चांगल्या प्रकारचं एक अँकरिंगचा धडा त्यांच्यापासून शिकावा असं आपण आम्हाला मार्ग दाखवला. भविष्यातही असेच आशीर्वाद आपल्या चोपड्यावासियांवरती, आपल्या विद्यार्थ्यांवरती असू द्या, हीच विनंती. I request Honorable Dada Sahib, Bapu Sahib to felicitate our little blooming birds, Pranit Nitin Patil and Mr. Dikshit. हे पण अँकरिंग करतायत आता. दादासाहेब, आज तर फक्त झलक आहे, खरं पिक्चर तर उद्या आहे. उद्या आहे. त्यांचंही कौतुक करा सर, त्यांनाही प्रेरणा द्या. I request all the dignitaries to have a seat. सर्व विद्यार्थ्यांना घडवत असलेले आमचे सर्व शिक्षक वृंद जे अहोरात्र मेहनत करत असतात, त्यांचंही ह्या कार्यक्रमाप्रसंगी मी कौतुक करतो.